हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन। आज आपण 8 सप्टेंबर 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून। पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो, पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काय महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ना ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो। चला तर मग स्टार्ट करूया। 8 सप्टेंबर 2021चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू। पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करूया, परंतु त्याच्या अगोदर महत्त्वाचं एक आहे की माईक मी चेंज केला आहे, त्यामुळं व्हॉईस मध्ये एक्सपिरियन्स तुमचा काय आहे, कशा पद्धतीनं व्हॉईस येतोय हे फक्त कमेंट करून मला सांगा, म्हणजे मी कन्फर्म होऊन जाईल की माईक कशा पद्धतीने। जर व्हॉईस क्वालिटी रॉंग येत असेल, नॉईज जास्त त्याच्यामध्ये येत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याच्यानुसार मी त्याच्यामध्ये इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न करेन। नवीन माईक घेतल्यामुळंच सेटिंग वगैरे त्याची लॅपटॉपमध्ये करण्यामध्ये जास्त वेळ गेला आहे, त्यामुळे आत्ता जवळजवळ वाजलेत 9:45 वाजलेत आणि मी आत्ता लेक्चर रेकॉर्ड करायला घेतले, त्यामुळे थोडा उशीर होईल। परंतु आता हा कॉलर माईक असल्यामुळं आता इथून पुढं उशीर पण जास्त होणार नाही आणि मला युजर फ्रेंडली पण आहे हा माईक, त्यामुळं जास्त बेनिफिट आपल्याला भविष्यामध्ये विशेष करून मला जाणवेल। इझी यूज करण्यासाठी आहे हा माईक, कॉलर माईक असल्यामुळे। त्यामुळे फक्त व्हॉईस क्वालिटी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे मी कन्फर्म होऊन जाईल। सो स्टार्ट करूया 8 सप्टेंबर 2021चा द हिंदू। पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करू। सो लेट स्टार्ट। आपली जी पहिली न्यूज आहे ती अफगाणिस्तानशी रिलेटेड असलेली न्यूज आपल्याला पाहाव्यास मिळते आणि अफगाणिस्तानमध्ये जसं की आपल्याला माहिती आहे की तालिबानचं गव्हर्नमेंट तिथं प्रस्थापित झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळते, परंतु आत्तापर्यंत काय झालं होतं तर ते स्टेबल गव्हर्नमेंट त्यांच्याकडून स्थापन करण्यात आलं नव्हतं। परंतु आता त्यांचे स्पोक्सपर्सन जे आहेत, तालिबानचे स्पोक्सपर्सन झबीउल्ला मुजाहिद यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं आहे की गव्हर्नमेंट एस्टॅब्लिश, तात्पुरती गव्हर्नमेंट खरं तर ही आहे, ते एस्टॅब्लिश केले आहे आणि त्याचे प्राईम मिनिस्टर जे असतील त्यांना ॲक्टिंग प्राईम मिनिस्टर म्हटलं गेलं, म्हणजे तात्पुरते प्राईम मिनिस्टर आहेत हे मुल्लाह मुहम्मद हसन अखुंद ही आहेत तात्पुरते प्राईम मिनिस्टर। मुल्ला मोहम्मद हसन अखुंद हे प्राईम मिनिस्टर आहेत, हे त्यांचं नाव असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते। त्याचबरोबर इतर मिनिस्ट्री पैकी नाव सांगितले सिराजुद्दीन हक्कानी हे एक मिनिस्टर, इंटेरियर मिनिस्टर असतील असं सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात आलं आपल्याला पाहाव्यास मिळते। म्हणजे तालिबाननं तात्पुरती का होईना पण गव्हर्नमेंट स्थापन केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते। परंतु या मुल्ला अकुंद विषयी एक इन्फॉर्मेशन अजून काय आहे तर ज्यावेळेस तालिबानचं गव्हर्नमेंट तिथं अफगाणिस्तानमध्ये प्रस्थापित झालं नव्हतं एक ऑर्गनायझेशन म्हणून, विशेष करून टेररिस्ट ऑर्गनायझेशन यांना संबोधलं जात होतं, त्यावेळेस टेररिस्ट ऑर्गनायझेशनमधून कार्य करत असताना मुल्ला अकुंद हे फॉरेन मिनिस्टर होते तालिबानच्या त्या रेजिमचे आणि त्यामुळे युनायटेड नेशननं त्यांना ब्लॅकलिस्ट सुद्धा केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं। त्यासाठी सुद्धा हे इम्पॉर्टंट असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं। मग याच्यातून की पॉईंट आपल्याला काय घ्यायचं आहे तर पहिला की पॉईंट, जसं की रोज मी सांगतोय, अफगाणिस्तानसोबतचं इंडियाचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे हे व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं आपल्याला या न्यूजच्या अंतर्गत। दुसरा की पॉईंट काय होऊ शकतो तर अफगाणिस्तानचं लोकेशन व्यवस्थितरित्या आपण बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं, हा दुसरा की पॉईंट होऊ शकतो। आणि तिसरा की पॉईंट आपला काय तर तिसरा की पॉईंट आपला होऊ शकतो, युनायटेड नेशनचा उल्लेख आला आहे, मग युनायटेड नेशनविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे, विकिपीडियाच्या माध्यमातून ते बघून ठेवायला पाहिजे। समजते तुम्हाला? हे 3 की पॉईंट आपण डिटेलमध्ये याचा अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे। आज एडिटोरियल सुद्धा आहे अफगाणिस्तानवरती, त्यावेळेस सुद्धा मी डिटेलमध्ये चर्चा तिथं करण्याचा प्रयत्न करणारच आहोत। आता आपण अफगाणिस्तानचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघण्याचा प्रयत्न करूया, त्याचबरोबर युनायटेड नेशनविषयीची विकिपीडियावरून माहिती सुद्धा बघून घेऊयात। इथं या मॅपच्या आधारे आपण अफगाणिस्तानचं लोकेशन बघू शकतोय। इथं अफगाणिस्तानचं लोकेशन आहे आणि शेजारील कंट्री पहिल्यांदा इंडिया बघूया, इथं इंडियाचं लोकेशन असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते, इथं आपला इंडिया असलेला पाहाव्यास मिळते। बाकी शेजारील कंट्री कोणते आहेत त्याच्यामध्ये पाकिस्तान आहे, त्याच्यामध्ये चायना आहे, इंडिया तर आहेच आहे, त्याचबरोबर इकडं ताजिकिस्तान पाहाव्यास मिळतोय, इथं उझबेकिस्तान आहे, इथं तुर्कमेनिस्तान आहे, इथं इराण आहे। समजते? आणि हे जे आहेत ते अफगाणिस्तानचे शेजारील कंट्रीज मानल्या जातात, त्यामुळं हे लोकेशन आपल्याला बघणं गरजेचं होतं। त्याचबरोबर इतर टॉपोग्राफी जे आहे इथं कॅस्पियन सी आहे, इथं ब्लॅक सी आहे, इथं मेडिटरेनियन सी आहे, इथं तैरेनियन सी पाहाव्यास मिळतो, इकडं रेड सी आहे, गुल्फ ऑफ पॅडन आहे, हा एरिया आहे तो गुल्फ ऑफ ओमानचा एरिया म्हणून ओळखला जातो, इथं पर्शियन गुल्फ आहे आणि इकडं अरेबियन सीचा एरिया आपल्याला पाहाव्यास मिळतो। हे आपण लोकेशन जवळजवळ आत्तापर्यंत मला वाटतं 30 वेळा तर बघितलंच असेल
आणि इथून पुढे सुद्धा भरपूर वेळा बघणार आहोत, कारण अफगाणिस्तान जे आहे ते वारंवार न्यूजमध्ये आहे, कारण तालिबानची ॲक्टिव्हिटी अमेरिका तिथून बाहेर पडला आहे, त्यामुळं अफगाणिस्तान जास्त न्यूजमध्ये. त्यामुळं त्याचा डिटेल मॅप आपल्याला माहिती पाहिजे. आणि आत्तापर्यंत जर रोज रेग्युलर तुम्ही लेक्चर फॉलो करत असाल तर तुमचं हे जवळजवळ पाठ झालं असेल. आणि हा मॅप न बघता पण तुम्ही इमॅजिन करू शकत असाल जर पहिल्यापासून आपलं लेक्चर फॉलो करत असाल तर. नसेल तर इथून पुढं पण आपण वारंवार हा मॅप बघतच राहणार आहोत. हा आपण प्रयत्न केला अफगाणिस्तानचं लोकेशन बघण्याचा मॅपचा आधार घेऊन. आता आपण युनायटेड नेशन्सविषयी थोडीशी इन्फॉर्मेशन बघण्याचा प्रयत्न करूया इंटरनेटच्या माध्यमातून, विकिपीडियाच्या माध्यमातून. इथं आपल्याला युनायटेड नेशन्सविषयी छोटीशी इन्फॉर्मेशन पाहाव्यास मिळते. विशेष करून युनायटेड नेशनची स्थापना जी झाली ती पीस डेव्हलप, इंटरनॅशनल लेवलला पीस डेव्हलप करण्यासाठी याची स्थापना झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याचबरोबर इंटरनॅशनल लेवलला सिक्युरिटी, सुरक्षितता डेव्हलप करण्यासाठी याची स्थापना झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. हेडक्वार्टर त्याचं कुठं आहे तर न्यूयॉर्कमध्ये, युनायटेड स्टेटमध्ये याचं हेडक्वार्टर असलेलं पाहाव्यास मिळते. स्थापना कधी झाली तर 24 ऑक्टोबर 1945 रोजी याची स्थापना सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेटमध्ये झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याचबरोबर बाकी सेक्रेटरी जनरल कोण आहे तर अँटोनिओ गुटेरेस हे त्याचे सेक्रेटरी जनरल असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. फाउंडर कंट्रींची काही नावं दिलीत. युनायटेड स्टेट आहे, इंडिया आहे, युनायटेड किंगडम आहे, ब्राझील आहे, फ्रान्स आहे आणि इतरही काही कंट्री अजून त्याच्यामध्ये संस्थापक सदस्य म्हणून आहेत. सबसिडरी ऑर्गनायझेशन याच्या काय काय आहे तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे आणि इतर सुद्धा काही आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मेन मानले जाते. त्याचबरोबर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल सुद्धा जास्त न्यूजमध्ये असतं. त्याला आपण UNSC म्हणतो, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल. हे सुद्धा जास्त न्यूजमध्ये असतं. ही युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल आहे ना, ती युनायटेड नेशनचीच एक सबसिडरी ऑर्गनायझेशन असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळे हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. अवॉर्ड याला मिळालेले काय काय इथं दिलेलं आपल्याला पाहावयास मिळत आहेत. नॉमिनेशन्स कशासाठी झालं होतं याचं इन्फॉर्मेशन थोडीशी इथं दिलेली आपल्याला पाहावयास मिळते. समजते तुम्हाला? ही आपण छोटीशी इन्फॉर्मेशन युनायटेड नेशन्सविषयी बघण्याचा प्रयत्न केला. आपली पुढची न्यूज आहे ती पेगासस स्पायवेअरशी रिलेटेड असलेली न्यूज आपल्याला पाहावयास मिळते. आणि पेगासस स्पायवेअर विषयी पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये अनेक दाखल केलेलं आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्याच्यावरची सुनावणी जी आहे ती तात्पुरती म्हणजे 13 सप्टेंबरपर्यंत गव्हर्नमेंटच्या विनंतीनुसार सुप्रीम कोर्टानं स्थगित केलेलं आपल्याला पाहावयास मिळते. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. त्याचबरोबर काही तर क्रम दिला आहे पेगासस स्पायवेअरचा की त्याच्याशी रिलेटेड आरोप होत होते की या पेगासस स्पायवेअरमुळं पहिल्यांदा त्याच्यावरती आरोप झाले की पेगासस स्पायवेअरचा आधार घेऊन गव्हर्नमेंट जे आहे ते अनेक लोकांचे पर्सनल डिव्हाइस हॅक करत आहे. त्याचबरोबर इथं इंडियाच्या आकडेवारी सांगत असताना 40 जर्नलिस्ट आहेत, काही मिनिस्टर, कॅबिनेट मिनिस्टर आहेत, यांचे मोबाईल हॅक केले गेलेत असं सांगितलं गेलं. त्याचबरोबर त्यानंतर काय झालं होतं, आणखी सेव्हरल पिटिशन्स म्हणजे अनेक पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केले गेले होते. आणि त्यानंतर जे सॉलिसिटर जनरल आहेत तुषार मेहता यांनी टाईम मागितला होता सुप्रीम कोर्टामध्ये आणि तो टाईमसुद्धा त्यांना दिला गेला होता, म्हणजे गव्हर्नमेंटला टाईमसुद्धा दिला होता. आणि त्यानंतर पुन्हा 17 ऑगस्टला त्यांनी टाईम मागितलेला आपल्याला पाहावयास मिळाला होता. म्हणजे हा एक घटनाक्रम सुप्रीम कोर्टाचा सांगितलेला इथं पाहावयास मिळते, पेगासस स्पायवेअरच्या सांगितलेला पाहावयास मिळते. आणि आणखी सुप्रीम कोर्टानं 13 सप्टेंबरपर्यंत टाईम गव्हर्नमेंटला दिलेला आहे. कारण सॉलिसिटर जनरल जे तुषार मेहता आहेत त्यांनी सांगितले की याच्याच रिलेटेड जे ऑफिशियल्स आहेत त्यांना मी आणखी पूर्णरित्या भेटू शकलेलं नाही, त्यामुळे त्यांना त्यांची भेट घेईपर्यंत आम्हाला टाईम दिला जावा असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं तो टाईम त्यांना अलॉट केलेला आपल्याला पाहावयास मिळते. आता याच्यातून की पॉईंट काय आहे तर एकमेव की पॉईंट आहे पेगासस स्पायवेअरविषयी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. आणि याच्यावरती वेगळं लेक्चर ऑलरेडी मी बनवून ठेवलेलं आहे. डिटेल इन्फॉर्मेशन देणारं पेगासस स्पायवेअर काय आहे, इस्रायलची त्याचा कसा संबंध आहे, हे डिटेल उहापोह करणारं लेक्चर मी ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे. त्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिली. ते लेक्चर बघून घ्या डिटेलमध्ये, एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन याची मिळून जाईल. बाकी याच्यामध्ये डिस्कस करण्यासारखं असं काही नाही आहे. पुढची न्यूज आहे तेलंगणाशी रिलेटेड आणि विशेष करून इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनं पुढचे 2 दिवससुद्धा तेलंगणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होईल असा इशारा त्यांना दिलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि काही डिस्ट्रिक्टमध्ये रेड अलर्टसुद्धा जाहीर केलेला आपल्याला पाहावयास मिळतं. आता अलर्ट 3 प्रकारचे असतात. रेड अलर्ट एक असतो, ऑरेंज एक असतो आणि येलो अलर्ट एक असतो. हे 3 अलर्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कधी कधी जाहीर केले जातात ह्या अशा प्रकारचे अलर्ट. त्याच्यामध्ये रेड अलर्ट आहे, ऑरेंज आहे आणि येलो अलर्ट आहे, जसं तुम्हाला मी आत्ता सांगितलं तशा पद्धतीने. त्याचबरोबर रेनचा इथं उल्लेख केला गेला आहे, म्हणजे पावसामुळे इथं रस्त्यावर सुद्धा कशी पुरासारखी परिस्थिती झाली या पिक्चरमध्ये तुम्ही बघू शकता. आणि विशेष करून केरळाविषयी बोलले जाते.
मग याच्यातून की पॉईंट पहिला घ्यायचा, इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट विषयी आपल्याला विकिपीडियाच्या माध्यमातून माहिती बघणं गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आपला. दुसरा की पॉईंट काय असू शकतोय, तर इथं रेन विषयी बोललं गेलं आहे. मग रेनची निर्मिती आपण कशा पद्धतीने होते हे जॉग्राफीच्या दृष्टीतून बघून ठेवणं गरजेचं आहे. विशेष करून मान्सूनची निर्मिती कशा पद्धतीने होते हे जॉग्राफीच्या दृष्टीतून बघून ठेवणं गरजेचं आहे. आता इथं केरळामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात तेलंगणाचं बोललं गेलं. इथं मी चुकून तुम्हाला केरळा म्हणतोय, तेलंगणाविषयी बोललं गेलं. आंध्र प्रदेश तेलंगणा मध्ये जो 2014 तेलंगणा वेगळा झाला आहे ना, त्यात तेलंगणा राज्याविषयी इथं बोललं जाते. मी चुकून तुम्हाला केरळा वगैरे म्हणतोय, केरळा नाही तर तेलंगणा विषयी इथं बोललं जाते. आणि तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस इथं झालेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. मग इथं विशेष करून पहिला की पॉईंट झाला इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट विषयी आपल्याला बोललं म्हणजे बघायचं आहे विकिपीडियाच्या माध्यमातून. दुसरा आपला की पॉईंट काय होऊ शकतोय, तर दुसरा की पॉईंट इथं रेन फॉर्मेशन कशा पद्धतीने होत असते, म्हणजे पावसाची निर्मिती कशा पद्धतीने होत असते ना, हे जॉग्राफीच्या माध्यमातून आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. विशेष करून मान्सून विषयी अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. इथं आता तेलंगणामध्ये जास्त पाऊस होण्याचं कारण ह्यांनी सांगितलंय की बे ऑफ बेंगॉलमध्ये लो प्रेशर म्हणजे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं, लो प्रेशर एरिया निर्माण झाल्यामुळं इथं मोठ्या प्रमाणात आता पाऊस होताना आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग लो प्रेशर काय आहे, हाय प्रेशर काय आहे, हे सर्व माहिती होण्यासाठी आपल्याला काय बघणं गरजेचं आहे, रेन फॉर्मेशन बघणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला, मान्सूनची निर्मिती कशी होते हे बघणं गरजेचं आहे. जॉग्राफीच्या दृष्टीतून मान्सून हा टॉपिक आहे ना, तो परफेक्ट करून ठेवणं गरजेचं आहे. हा दुसरा की पॉईंट होऊ शकतो. आणि तिसरा की पॉईंट काय आपला, तर तेलंगणाचं लोकेशन व्यवस्थितरित्या इंडियन पॉलिटिकल मॅपच्या आधारे बघून ठेवणं गरजेचं आहे. मग आता आपण पहिल्यांदा इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट विषयी थोडीशी माहिती बघू आणि त्यानंतर तेलंगणाचं लोकेशन इंडिया पॉलिटिकल मॅपच्या आधारे बघून घेऊयात. इथं आपण इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट विषयी छोटीशी इन्फॉर्मेशन बघू शकतोय. विशेष करून इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटची स्थापना जी झाली आहे ते मेट्रोलॉजिकल ऑब्झर्वेशन करण्यासाठी, वेदर फोरकास्टिंग करण्यासाठी आणि सिझमॉलॉजीविषयी अंदाज लावण्यासाठी गेलेले आपल्याला पाहाव्यास मिळते. हे 3 महत्त्वाचे उद्देश त्याच्या स्थापनेचे असलेले पाहाव्यास मिळतात. हेडक्वार्टर कुठं आहे त्याचं, मौसम भवन लोधी रोड नवी दिल्लीमध्ये याचं हेडक्वार्टर असलेलं पाहाव्यास मिळते. फाउंडर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे, ऑब्वियस आहे. कधी स्थापना झाली तर 1875 याची स्थापना झाली आपल्याला पाहाव्यास मिळते. ज्युरिस्डिक्शन इंडियापुरतं मर्यादित असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. ॲन्युअल बजेट त्याच्यासाठी 352 कोटी जाहीर केले गेले. हे सुद्धा, हे बजेट जे असते ती अमाऊंट बदलत असल्यासारखे, त्यामुळे हे काय तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही. आणि त्याच्या काही सबसिडरीज ऑर्गनायझेशन दिलेले आपल्याला इथं पाहाव्यास मिळते. ही छोटीशी इन्फॉर्मेशन. आता पेरेंट ऑर्गनायझेशन खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळं मिनिस्ट्री ऑफ अर्थ अँड सायन्स हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ही पेरेंट ऑर्गनायझेशन म्हणजे या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट कार्य करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतं. ही छोटीशी इन्फॉर्मेशन आपण इंटरनेटच्या माध्यमातून, विकिपीडियाच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न केला. आता आपण तेलंगणाचं लोकेशन बघू इंडियन पॉलिटिकल मॅपचा आधार घेऊन. या इंडिया पॉलिटिकल मॅपवरती आपण तेलंगणाचं लोकेशन इथं बघू शकतोय. आणि त्याच्या शेजारील राज्यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश आहे, त्याचबरोबर इकडं ओडिसा पाहाव्यास मिळते, इकडे छत्तीसगड आहे, इकडं महाराष्ट्र आहे आणि कर्नाटक आहे. या राज्यांची बाँड्री जी आहे ती तेलंगणा टच करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. अगोदर हा टोटल तेलंगणा धरून हा आंध्र प्रदेश जो आहे ना, या टोटल हे एकच राज्य होतं 2014 पर्यंत आणि त्या दोघांना मिळून आंध्र प्रदेश म्हटलं जात होतं. परंतु 2014 तेलंगणा हे आंध्र प्रदेशमधून वेगळं राज्य निर्माण झालं. त्यामुळे आता 2 राज्य आहेत, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. आणि चुकून मी तुम्हाला या केरळाविषयी बोलत होतो, कारण माझ्या डोक्यात मान्सून होतं, मान्सूनची निर्मिती होते, मग पहिल्यांदा केरळामध्ये पाऊस पडतो वगैरे वगैरे, हे सर्व माझ्या डोक्यात असल्यामुळं साऊथमध्ये पहिल्यांदा पाऊस मान्सूनचा पडतो, त्यामुळं खरं तर केरळा माझ्या डोक्यामध्ये आलं. त्यामुळे ते चुकून मी तेलंगणा केरळा म्हणत होतो. त्यामुळे तेलंगणाविषयी आपण बोलतो हे तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही कन्फ्यूज होऊ नये याच्यासाठी वारंवार मी माझी जी चूक आहे ते सांगतोय तुम्हाला. हे आपण प्रयत्न केला तेलंगणाचं लोकेशन बघण्याचा. पुढची न्यूज आहे फार्मर्स ॲक्टशी रिलेटेड न्यूज असलेली पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये विशेष करून सुप्रीम कोर्टानं एक पॅनलची नियुक्ती केली होती आणि त्या पॅनलनं आजपर्यंत रिपोर्ट दिला नव्हता, परंतु तो रिपोर्ट जो आहे ना तो पॅनलनं आता दिलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि पॅनल सदस्यांकडून हे सांगितलं जातं की जे फार्मर्समध्ये आणि गव्हर्नमेंटमध्ये जो क्लॅश चालू आहे, फार्मर्सचं एवढ्या दिवसांपासूनचं जे आंदोलन चालू आहे त्याचं सोल्युशन या रिपोर्टमधून जे रिकमेंडेशन आम्ही केलेले आहेत त्याच्यातून नक्कीच निघेल असा विश्वास त्यांनी जाहीर केलेला सुप्रीम कोर्टासमोर पाहाव्यास मिळते. विशेष करून जनतेला उद्देशून, शेतकऱ्यांना उद्देशून त्यांनी हे म्हटलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्यामध्ये की पॉईंट आपला काय होऊ शकतो, तर ऑब्वियस आहे फार्म ॲक्ट काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे.
मग फार्म ॲक्ट आहे काय आहे, त्याच्यामध्ये नेमक्या काय काय तरतुदी केल्या गेल्यात, आणि त्यानंतरच मग आपल्याला समजू शकेल की फार्मर्समध्ये आणि गव्हर्नमेंटमध्ये नेमका क्लॅश कोणत्या मुद्द्यांवरून चालला आहे, कोणत्या मुद्द्यांना नेमका फार्मर्सचा विरोध आहे, ते मुद्दे समजण्यासाठी आपल्याला फार्म ॲक्ट व्यवस्थितरित्या अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे या न्यूजचा एकमेव की पॉईंट हा निघू शकतो की फार्म ॲक्ट आपण व्यवस्थितरित्या करून ठेवणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला? पुढची न्यूज आहे पेहलू खान केस रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. नाव ऐकल्यावरच तुमच्या लक्षात आलं असेल की 2017 एक इन्सिडेंट झाला होता की पेहलू खान या व्यक्तीची हत्या केली गेली होती समूहाकडून. त्याला आपण मॉब लिंचिंग म्हणतो. मॉब लिंचिंग म्हणजे मॉबनं केलेली हत्या, मॉबनं केलेला लिंच. मॉब म्हणजे समूह आणि लिंचिंग म्हणजे हत्या, समूहाने केलेली हत्या. परंतु 2017 हा इन्सिडेंट झाला होता आणि आत्ता राजस्थान हायकोर्टानं 6 लोकांवरती बेलेबल वॉरंट जाहीर केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे भविष्यात त्यांना बेल पण मिळू शकते, ऑब्वियस आहे. आणि यांचं जे मॉब लिंचिंग केलं होतं ना, ते विशेष करून गायचं मांस हे विकत आहेत किंवा गाय हे विकायला नेत आहेत, या कारणावरून यांचं मॉब लिंच करण्यात आलं होतं. परंतु तसं त्याच्या पाठीमागे कोणतंही कारण नव्हतं. जे तथाकथित गोरक्षक आहेत त्यांच्याकडून यांची हत्या केलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली होती. याच्यामधून ह्युमॅनिटेरियन ग्राउंडवरचे जर आपण पर्सनल मत माझं सांगायचं झालं ना, जे हिंदू आहेत किंवा कोणताही धर्म असू द्या, कोणताही मग त्याच्यामध्ये मुस्लिम असू द्या, हिंदू असू द्या, ख्रिश्चन असू द्या, पारसी असू द्या, कोणताही धर्म असू द्या, कोणत्याही धर्मामध्ये एखाद्याची हत्या करणं, एखाद्याविषयी असंतोष पसरवणं, एखाद्याला हेट करणं हे कोणत्याच धर्मात असू शकत नाही. आणि कोणत्याही धर्माचा अभ्यास जरी तुम्ही केला तरी तुम्हाला त्याच्यामध्ये असं कुठं आढळणार नाही की तुम्ही दुसऱ्या धर्माच्या लोकांना हेट करा, दुसऱ्या धर्मांच्या लोकांची कत्तल करा. हे कोणत्याही धर्मामध्ये आढळत नाही. जर तुम्ही मुस्लिम असाल आणि दुसऱ्यांबद्दल मनामध्ये असंतोष बाळगत असाल, दुसऱ्यांबद्दल मनामध्ये हेटरेट बाळगत असाल, तर तुम्ही खरे मुसलमान असूच शकत नाही. आणि जरी आपण हिंदू असेल, मेजॉरिटी जी भारतातली मानली जाते, जरी आपण हिंदू असेल आणि दुसऱ्याबद्दल अशा प्रकारचा असंतोष मानत असाल, दुसऱ्यांची हत्या करण्यासाठी प्रोत्साहन देत असेल किंवा स्वतः करत असेल, तर तुम्ही हिंदू असत नाही. तुम्ही त्या धर्मासाठी, मग तुम्ही इस्लाम असू द्या, हिंदू असू द्या, ख्रिश्चन असू द्या, पारसी असू द्या, त्या धर्मामध्ये राहून जर अशा कृती तुम्ही करत असाल तर तुम्ही त्या धर्माला बदनाम करताय, हे फिक्स आहे. त्यामुळं आतंकवाद्यांना कोणताही धर्म नसतो असं म्हणतात, त्याच्यासाठीच म्हणतात ते. मग ते कोणत्याही धर्मामध्ये असू द्या, धर्म कुठलाही हे सांगत नाही की तुम्ही अशा प्रकारच्या हिंसा पसरवा. ही धर्माची जी पाया जो धर्माचा घातलाय तोच घातलाय शांततेवरती, शांतता प्रस्थापित करण्यासाठी धर्माचा पाया घातलाय. त्यामुळे हे विसरून लोक चुकीच्या समजुतीमुळं, अभ्यास व्यवस्थित न केल्यामुळं, धर्म व्यवस्थित न समजल्यामुळं ती लोक अशा प्रकारचे कृत्य करतात. काय पॉलिटिशियन्स सुद्धा त्यांचा अशा प्रकारे फायदा घेत असतात, चुकीच्या धर्माचे इन्फॉर्मेशन पसरवून. त्यामुळं हे सुद्धा आपल्याला ह्युमॅनिटी, एक माणूस म्हणून आपल्याला माहिती पाहिजे की धर्माची आपण निर्मिती केली, धर्माने आपल्याला बनवलं नाही. त्यामुळे हा जो थिन लाईन आहे ना, ती थिन लाईन आपल्याला समजायला पाहिजे. हे जर समजली तरच आपलं ब्रेन वॉश कोण करू शकत नाही. आता बरेच भारतीय काही स्टुडंट सुद्धा होते की ते ISISला ऑनलाईन जॉईन करताना सापडले. काय नागपूर, नाशिकमधला, केरळमधले काही स्टुडंट अशा प्रकारे सापडले होते. मग त्यांचं ब्रेन वॉश ऑनलाईन करू शकत होते त्या ऑर्गनायझेशन, कारण का तर त्यांचा स्वतःचाच अभ्यास काय नाही ना. त्यामुळे तुमचं ब्रेन वॉश लगेच कोणीही करू शकतं. त्यामुळं पहिल्यांदा आपलं वाचन, जे रिडिंग आहे आपलं, ते रिडिंग जास्त असायला पाहिजे. आपली समज त्यानंच डेव्हलप होत असते. आपला अभ्यास कोणत्याही गोष्टीचा जास्त असायला पाहिजे. आणि जास्त ट्रेंड आत्ता काय सुरू झाला आहे की कोणत्याही गोष्टीची सखोल माहिती नसताना त्या गोष्टीवरती टीका करणं, त्या गोष्टीवरती कमेंट करणं. एवढं जरी आपण ठरवलं की एखाद्या गोष्टीविषयीची आपल्याला सखोल माहिती असल्याशिवाय त्याच्याविषयी आपण काय बोलायचं नाही, तरी खूप मोठा बदल होऊ शकतो. त्यामुळं इथून पुढे एवढं तर आपण फॉलो करू शकतोय की कोणत्याही गोष्टीचा सखोल अभ्यास असल्याशिवाय त्याच्यावरती कमेंट करायची नाही, त्याच्यावरती डिबेट करायचं नाही, त्याच्यावरती मतं कोणाचे पण ऐकायचे नाहीत. ऑफिशियल इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असल्याशिवाय, ऑफिशियली तुम्हाला माहिती असल्याशिवाय. समजते तुम्हाला? एवढं जरी आपण केलं तरी आपण खूप मोठा समाजामध्ये बदल करू शकतो. त्याच्यासाठी काय रॉकेट सायन्स काय विशेष तुम्हाला करायची गरज नाही. फक्त आपल्याला समज असले, आपण डेव्हलप झालो म्हणजे समाज डेव्हलप होतो, हे जरी समजलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. अशा प्रकारची. त्यानंतर तब्रेत अन्सारीचं प्रकरण तुम्ही बघितलं होतं की जय श्रीराम जय श्रीराम म्हणून त्याला मारण्यात आलं आणि त्याच्यामध्ये त्याची डेथ झालेली आपल्याला पाहाव्यास मिळाली. ही क्रूरता आहे ना, ही क्रूरता कुठलाच धर्म शिकवत नाही.
कुठलाच धर्म अशा प्रकारची क्रूरता तुम्हाला शिकवू शकत नाही. त्यामुळं हे खरं तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि याच्यानुसार आपण कार्य करणं गरजेचं आहे. त्याच्यानुसार आपला अभ्याससुद्धा, आपली बौद्धिक प्रगल्भतासुद्धा तेवढी असायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला इतरांबद्दल द्वेष असू नये, इतरांबद्दल दोष आपल्या मनामध्ये होऊ नये आणि आपण सुद्धा दुसऱ्या मनामध्ये तशा प्रकारचा द्वेष निर्माण करू नये. हे सुद्धा आपल्याला खरं तर माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे एक फॉलो करणं खरं तर गरजेचं आहे की एखाद्या गोष्टीचा सखोल अभ्यास असल्याशिवाय आपण त्याच्यावरती कमेंट करणं चुकीचं आहे. आता मी समजा हिंदू आहे आणि मला इस्लामशी रिलेटेड काहीच माहिती नाही, तरी पण मी इस्लामवर काहीतरी बोलणं चुकीचं किंवा कोणत्याही प्रकारचे कमेंट करणं ते चुकीचं आहे. जर मला इस्लामवरती बोलायचं असेल तर मी इस्लाम धर्माचा अभ्यास करायला पाहिजे पहिल्यांदा आणि त्यानंतरच त्याच्यावरती कमेंट करायला पाहिजे. आणि जर मी इस्लाम असेल तरी मी हिंदूंवर बोलत असताना मी हिंदूंचे जे बेसिक ग्रंथ आहेत त्याचा अभ्यास करायला पाहिजे, नेमका हिंदू धर्म काय हे समजून घ्यायला पाहिजे, त्यानंतरच मग त्याच्यावरती कमेंट करायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये कुणीही असू शकतं, हिंदू असू शकतो, ख्रिश्चन असू शकतं, पारशी असू शकतं, इस्लाम असू शकतं, कुणीही असू शकतं. त्यामुळं हा जर बेसिक रूल आपण फॉलो केला तरी खूप मोठा बदल होऊ शकतो. हे माझं वैयक्तिक मत झालं, जरा जास्त बोललं असेल, परंतु हे आपल्याला खरं तर माहिती असणं गरजेचं आहे जर समाजामध्ये आपल्याला बदल घडवायचा असेल तर. आणि हे ह्युमॅनिटी एथिकल बेसचा जर विचार केला, एथिक्स सब्जेक्ट आहे आपल्याला, एथिक्सच्या दृष्टीने आपल्याला हे माहिती पाहिजे. एथिकल बेसवरती जर विचार केला तर ही प्रगल्भता आपली बौद्धीची असणं कुठंतरी गरजेचं आहे. त्यामुळं आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. हे जरा एक्स्ट्रा बोलण्याचा मी प्रयत्न केला. पुढची न्यूज आहे ते आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्याविषयी सांगणारी न्यूज असलेली पाहाव्यास मिळते. आणि त्यांच्याकडूनच आता नवीन पोर्टलची घोषणा केली गेली, नवीन पोर्टलचं इनॉग्रेशन केलं गेलं आणि ते पोर्टल आहे विद्यांजली 2.0. आणि हे जे पोर्टल प्रस्तावित केले गेले, स्थापन केले गेले, पोर्टलची निर्मिती केली गव्हर्नमेंटकडून, त्याचं कारण हे आहे की प्रायव्हेट सेक्टर म्हणजे खाजगी क्षेत्रानं गव्हर्नमेंट स्कूल म्हणजे सरकारी शाळांमध्ये, सरकारी शिक्षण व्यवस्थेमध्ये डोनेट करावं, इन्व्हेस्टमेंट करावी, जेणेकरून इन्व्हेस्टमेंट नाही, डोनेशन म्हणू शकतो आपण त्याला, इन्व्हेस्टमेंट नाही म्हणू शकत, कारण ती इन्व्हेस्टमेंट नाही, ती एक हेल्प आहे प्रायव्हेट सेक्टरकडून केलेली. आणि ती हेल्प करण्यासाठी अशा प्रकारचं पोर्टल डेव्हलप केले गेले. त्यामुळं अनेक खाजगी क्षेत्र जे आहे ते त्याच्यामध्ये डोनेशन त्यांचं देतील आणि गव्हर्नमेंटची जी शिक्षण व्यवस्था आहे, सरकारी शिक्षण व्यवस्था जी आहे ती भविष्यामध्ये विकसित होताना आपल्याला पाहाव्यास मिळेल. त्यासाठी विद्यांजली पोर्टल काय आहे ना, विद्यांजली 2.0 हे पोर्टल काय आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आणि ते कशाशी संबंधित आहे याची एक बेसिक इन्फॉर्मेशन आता मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न केला. याच्यावर डायरेक्ट प्रीला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, त्यामुळे विद्यांजली 2.0 पोर्टल काय याची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवणं गरजेचं होऊन बसतं आपल्यासाठी. त्याच्याच रिलेटेड ही खरं तर महत्त्वाची न्यूज होते आपल्यासाठी. पुढची न्यूज आहे एज्युकेशनशी रिलेटेड एक सर्वे आला आहे, इमर्जन्सी रिपोर्ट ऑन स्कूल एज्युकेशन. तो रिपोर्ट आलेला आहे आणि त्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे काय तर जवळजवळ 37% ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं शिक्षण जवळजवळ बंद झालं आहे, स्टॉप झालं आहे. कशामुळे तर ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे, असं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याचबरोबर आणखी काय आकडेवारी जर द्यायची झाली तर त्याच्यामध्ये जर इंटरनेटचा रीच जर आपण बघितला ना तर तो इंटरनेटचा रीच फक्त 8% लोकांपर्यंत, 8% स्टुडंट जे ग्रामीण भागातले आहेत त्यांच्यापर्यंतच फक्त पोहोचलेला आहे, असं आपल्याला इथं सांगण्यात आलेलं पाहाव्यास मिळते. रुरल इंडियाविषयी विशेष करून याच्यामध्ये ग्रामीण भागातील स्टुडंट आहेत त्यांच्याविषयी खरं तर याच्यामध्ये पहिल्यांदा बोललेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्यानंतर अर्बन एरियाचा विचार केला तर नागरी भागामध्ये, शहरी भागामध्ये फक्त 24% विद्यार्थ्यांनाच अशा प्रकारचं ऑनलाईन लर्निंग म्हणजे शिक्षण घेता आलेलं आहे. आणि ग्रामीण भागामध्ये फक्त 8% लोकांना हे विद्यार्थ्यांना हे शिक्षण घेता आलेलं आहे, असं आपल्याला या रिपोर्टमध्ये सांगितलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये विशेष करून 37% स्टुडंट जे ग्रामीण भागातले आहेत त्यांचं शिक्षण जवळजवळ बंद झालेलं आहे, थांबलेलं आहे या ऑनलाईन पद्धतीमुळं. ऑनलाईन ॲक्सेस त्यांच्याकडे नसल्यामुळं, त्यांच्याकडे अशा प्रकारचे जे अँड्रॉइड मोबाईल असतील किंवा डिव्हायसेस अशा प्रकारचे असतील ते नसल्यामुळं त्यांचं जे शिक्षण आहे 37% ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबलेलं आहे, असं सुद्धा या रिपोर्टमध्ये सांगितलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्याशी रिलेटेड खरं तर ही न्यूज आपल्याला महत्त्वाची होती. पुढची न्यूज आहे ती ई पोर्टलशी रिलेटेड आहे. विशेष करून ते पोर्टल आहे ई श्रम पोर्टल. हे 26 ऑगस्ट रोजी सेंट्रल गव्हर्नमेंटकडून लॉन्च केलं गेलं होतं ई श्रम पोर्टल. आणि त्याच्या अंतर्गत आत्तापर्यंत डेटा सांगितला आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटकडून डेटा सांगितला गेला आहे. जवळजवळ 21 लाख अनऑर्गनाइज्ड सेक्टर्स रिलेटेड जे वर्कर्स आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग आता
हे जे ई श्रम पोर्टल आहे याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. याच्यावरती डायरेक्ट प्रीला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळं आणि आपण अशा प्रकारचे जे पोर्टल आहेत, ई श्रम पोर्टल असू दे किंवा याच्या अगोदर आपण बघितलेलं पोर्टल असू दे, यांचे उदाहरणसुद्धा आपण आन्सर रायटिंगमध्ये देऊ शकतो, एसे रायटिंगमध्ये देऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारचे पोर्टल लक्षात ठेवणं गरजेचं होऊन बसतं, प्रीच्या दृष्टीतून आणि मेन्सच्या दृष्टीतून सुद्धा. त्यामुळे ही न्यूज आपल्यासाठी खरं तर महत्त्वाची होती. पुढच्या न्यूज आपण विशेष करून बघतोय अफगाणिस्तानशी रिलेटेड. ही पण न्यूज आपल्याला अफगाणिस्तानशी रिलेटेड आहे. पंजशिरी एरिया आणखी सुद्धा तालिबान जिंकून घेऊ शकलं नाही. पंजशिरी एरियामधूनच तालिबानना वारंवार विरोध होत असलेला पाहावयास मिळतोय. आणि त्याच्यामध्ये जे मसूद आहेत किंवा सालेह आहेत, हे व्हाईस प्रेसिडेंट पहिले डेमोक्रेटिक गव्हर्नमेंटचे अफगाणिस्तानचे, ते पंजशिरी या डिस्ट्रिक्टमध्येच मधूनच तालिबानला आता विरोध करताना आपल्याला पाहावयास मिळतात. ते सांगणारी खरं तर ही न्यूज असलेली पाहावयास मिळते. त्याचबरोबर इकडं सुद्धा अफगाणिस्तानशी रिलेटेड न्यूज आहे. तिथं कशा पद्धतीनं पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते आणि पाकिस्तानचा जो इंटरफेरन्स अफगाणिस्तानमध्ये आहे त्याच्या विरोधात रॅली महत्त्वाचे करून स्त्रियांकडून काढल्या जात आहेत, वुमन्सकडून काढल्या जात आहेत, ते सांगणारी खरं तर न्यूज आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे दोन्ही न्यूज ज्या आहेत, तिन्ही प्रकारच्या ज्या न्यूज आहेत त्या सर्व ज्या आहेत त्या अफगाणिस्तानशी रिलेटेड आहेत. आणि आज आर्टिकलसुद्धा महत्त्वाचं अफगाणिस्तानवरती आलं आहे, त्यावेळीसुद्धा आपण त्याच्याबद्दलसुद्धा आपण विशेष करून बोलणारच आहोत. इथं आपल्या महत्त्वाच्या न्यूज ज्या आहेत त्या समाप्त होत आहेत. आणि आता आपण महत्त्वाचे एडिटोरियल्स कोणकोणते आहेत, एडिटोरियल्स महत्त्वाचे कोणकोणते आहेत ते आपण डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, आपलं पहिलं जे आर्टिकल आहे ते अफगाणिस्तानशी रिलेटेड आपलं आर्टिकल असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. पण याचा वेगळा अँगल काय आहे तर तालिबानची आता सत्ता प्रस्थापित झाली ना, मग तालिबानना पंजशीर या डिस्ट्रिक्टमधून कशा पद्धतीने विरोध होतोय, मग तिथं जे आहे ते अहमद मसूद, त्यानंतर अमरुल्ला सालेह कशा पद्धतीनं तिथं वसलेले आहेत आणि तिथून तालिबानना ते विरोध दर्शवत आहेत. आणि देशाच्या प्रती आपला जी प्रामाणिकपणा आहे, देशाच्या प्रती जे आपली कर्तव्य आहे ते पार पाडत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतात, त्याच्यावरती खरं तर यामध्ये जोर दिलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. परंतु ते आपल्याला इंटरनल त्यांचा मॅटर डिस्कस करण्याची गरज नाही, परंतु त्याची एक हिस्ट्री, याच्या अगोदर पण मी सांगितलं, आता पण तुम्हाला मॅपच्या आधारे आपण त्याची एक हिस्ट्री अफगाणिस्तानची आपण डिस्कस करून आणि त्याचा इम्पॅक्ट इंडियावरती काय होणार आहे आणि इतर शेजारील कंट्रींवरती कशा पद्धतीने होणार आहे हे लोकेशन बघून जर आपण पाहिलं ना तर मग आपल्याला ते व्यवस्थितरित्या समजून घेता येईल. बाकी त्याचा इंटरनल मॅटर काय आहे त्यांचा ते आपल्याला डिस्कस करण्याची काय एवढी गरज नाही आहे. त्यामुळं हे आर्टिकल एका वेगळ्या अँगलनं मी तुम्हाला समजावून सांगतो, म्हणजे अफगाणिस्तानची हिस्ट्री व्यवस्थितरित्या समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. ते मॅपच्या आधारे आपण व्यवस्थितरित्या समजावून घेऊयात. इथं आपण या मॅपच्या आधारे अफगाणिस्तान आपण व्यवस्थितरित्या बघू शकतोय की अफगाणिस्तानचं लोकेशन इथं आपल्याला कशा पद्धतीने पाहाव्यास मिळते. थोडा झूम आउट केलं ना तर आपल्याला व्यवस्थितरित्या बाकी पण काही गोष्टी डिस्कस करता येतील. आता मॅपच्या आधारे मी तुम्हाला हे सांगण्याचा का प्रयत्न करतोय तर मॅप खूप महत्त्वाचा आहे. मॅपवरती कोणत्या कंट्रीचं लोकेशन काय आहे हे बघणं खरं तर खूप महत्त्वाचं आहे. जे मी सांगतोय ते तुम्हाला समजण्यासाठी मॅप बघणं खरं तर गरजेचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला खरं तर मॅप दाखवून आता समजवण्याचा खरं तर प्रयत्न करतोय. त्या मॅपच्या आधारे आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करतोय. विशेष करून इथं अफगाणिस्तानविषयी बोललं जाते, बरोबर आहे. आणि अफगाणिस्तानमध्ये आता तालिबानची सत्ता प्रस्थापित झाली आणि त्याच्या अगोदर डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट होतं. त्याचबरोबर तुम्ही मधून हे पण ऐकताय की USA तिथून बाहेर पडतंय. हे पण USAचं कनेक्शन काय हे पण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. विशेष करून आपल्याला याच्यासाठी 1979 पासूनचा पिरियड बघणं खरं तर गरजेचं आहे. 1979 ते 1990चा पिरियड जर बघितला तर त्यावेळेस तिथं रशिया हा जो कंट्री आहे तो तिथं हस्तक्षेप करत असताना वारंवार आपल्याला पाहाव्यास मिळत होता. आता रशिया तिथं का हस्तक्षेप करत होता, हा जो रशिया आहे इथं रशिया कंट्री आहे आणि तो अफगाणिस्तानमध्ये त्यावेळेस हस्तक्षेप करत होता. मग तो हस्तक्षेप तुम्ही म्हणाल त्यावेळेस का करत होता तर त्यावेळेस अफगाणिस्तानमध्ये अनेक टेररिस्ट ऑर्गनायझेशन ॲक्टिव्ह होत्या आणि त्या टेररिस्ट ऑर्गनायझेशन ज्या आहे त्या तिथल्या लोकांवरती अनेक प्रकारे अन्याय करत होत्या. त्याचबरोबर जगामधल्या इतर कंट्रीमध्ये सुद्धा वारंवार टेररिस्ट ॲक्टिव्हिटी करण्याचं कार्य त्या टेररिस्ट ऑर्गनायझेशन करत होत्या. आतंकवादी करण्याचं कार्य त्या टेररिस्ट ऑर्गनायझेशन करत होत्या. मग त्याला विरोध दर्शवण्यासाठी रशियानं काय केलं तर तिथं एक डेमोक्रेटिक सत्ता स्थापन व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न करण्यासाठी, चांगल्या पद्धतीने तिथं सत्ता प्रस्थापित व्हावी आणि जे टेररिस्ट वर्चस्व आहे, आतंकवाद्यांचं तिथलं वर्चस्व आहे ते कमी होण्यासाठी 1979 पासून प्रयत्न करण्यास सुरुवात केली. ते जवळजवळ 1990 पर्यंत रशिया अफगाणिस्तानमध्ये होता. आता 1990 पर्यंत रशिया अफगाणिस्तान होता म्हणजे काय झालं
तर रशियानं तिथे 1979 पासून स्वतःची आर्मी तिथं डिप्लॉय केली गेली होती रशियाकडून, समजते. आणि ती जवळजवळ आर्मी किती वर्ष होती तर 11 वर्ष होती. आणि ती 11 वर्ष कोणती आहेत तर 1979 ते 1990चा कालावधी, समजते तुम्हाला, ही 11 वर्ष. आणि ह्या 11 वर्षामध्ये रशियानं भरपूर काय तिथं करण्याचा प्रयत्न केला. वारंवार तिथं जे आतंकवादी आहेत, आतंकवादी संघटना आहेत, त्यांना विरोध तिथं दर्शवण्याचा प्रयत्न केला, त्यांचा खात्मा करण्याचा प्रयत्न केला. परंतु 1990ला ज्यावेळेस रशिया तिथून बाहेर पडत होता ना, त्यावेळेस रशिया त्यांच्या उद्देशामध्ये अयशस्वी झालेला होता. आणि तशाच अयशस्वी परिस्थितीमध्ये रशियाला अफगाणिस्तान सोडावं लागला आणि पुन्हा एकदा तिथं आतंकवाद्यांचं वर्चस्व प्रस्थापित झालं. म्हणजेच विशेष करून तोपर्यंत तालिबान ही संघटना डेव्हलप झाली होती चांगली. आणि ह्या तालिबानचं वर्चस्व अनेक संघटना एकत्र, अनेक टेररिस्ट ऑर्गनायझेशन एकत्र येऊन त्यावेळेस तालिबान जी संघटना आहे ती स्थापन झाली होती. आणि त्यानंतर मग ऑब्वियस आहे काय झालं तर 1990मध्ये रशिया तिथून बाहेर पडतो. म्हणजेच कुणाचं वर्चस्व तिथं प्रस्थापित होणार आहे तर तालिबानचं वर्चस्व तिथं प्रस्थापित होणार आहे. मग तिथं पुन्हा तालिबानचं वर्चस्व प्रस्थापित झालं. मग ह्या तालिबान्यांनी काय केलं, पुन्हा एकदा तिथल्या लोकांवरती अन्याय करायला सुरुवात केली. जगामध्ये अनेक ठिकाणी टेररिस्ट ॲक्टिव्हिटी करण्यास सुरुवात केली. आणि 1996चा पिरियड बघितला तर 1996मध्ये तालिबानी जे आहे ते त्यांनी स्वतःचं स्टेबल गव्हर्नमेंट तिथं प्रस्थापित केलं होतं. त्यांनी एक सरकार स्थापन केलं होतं. आणि हे जे सरकार जरी त्यांनी स्थापन केलेलं असलं तरी जगामध्ये ज्या ज्या टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज होत आहेत ना, त्या बऱ्यापैकी ॲक्टिव्हिटींना अफगाणिस्तानमधून ज्यावेळेस तालिबानचं तिथं गव्हर्नमेंट होतं या तालिबान्यांनी सहकार्य करण्याचं कार्य केलं. मग त्याच्यामधली घटना एक महत्त्वाची कोणती मानली जाते तर जो USA युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेमध्ये जो अटॅक लादेनकडून करण्यात आला होता ना, तो जो अटॅक आहे तो 2001 मधला अटॅक मानला जातो. 9/11 अटॅक म्हणून ओळखला जातो तो. सॉरी, तो जो 9/11 अटॅक करण्यामध्ये लादेन जो यशस्वी झाला त्याला सपोर्ट होता अफगाणिस्तानचा, म्हणजेच त्यावेळेसच्या तालिबानचा सपोर्ट होता. हा इथं USA आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि या USAमध्ये तो अटॅक करण्यात आला. जवळजवळ 2 विमानं मोठ्या बिल्डिंगमध्ये वरती क्रॅश करण्यात आली. स्टॉक एक्सचेंजची बिल्डिंग आहे त्यांची त्याच्यावरती. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 1,500 ते 2,000 लोक त्याच्यामध्ये मारले गेले. शेकडो लोक त्याच्यामध्ये मारले गेले USAचे. मग त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन केलं असता USAला हे लक्षात आलं की हा अटॅक कोणी केलाय, ह्यांनी केलाय, लादेननं केलाय. अल-कायदा नावाची त्याची संघटना होती. मग USAला त्याचा बदला घ्यायचा होता. परंतु त्या इन्फॉर्मेशन बरोबर USAला हे सुद्धा समजलं की याला सपोर्ट करणारं कोण आहे तर याला सपोर्ट करणारं तालिबान आहे. म्हणजे अफगाणिस्तानमधून लादेनला सपोर्ट केला गेला. मग USAनं अफगाणिस्तानवरती एअर स्ट्राईक केलं, समजते. मग तोपर्यंत जे तालिबानी होते ना ते 1996 पासून खरं तर गव्हर्नमेंटमध्ये होते, ते होते 2001 पर्यंत, जोपर्यंत USA त्याच्यामध्ये इंटरफेअर करत नाहीत तोपर्यंत. मग 2001 मध्ये USAनं अफगाणिस्तानवरती एअर स्ट्राईक केले आणि हे जे तालिबान आहे त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं किंवा त्यांना सत्तेवरून पळून जावं लागलं USAच्या भीतीनं, असं आपण म्हणूयात, असं आपण म्हणू शकतो. मग त्यानंतर 2001 नंतर USAचे आर्मी अफगाणिस्तानमध्ये आले आणि USAनं काय केलं तर तिथं डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंटची स्थापना केली, लोकशाही सरकारची तिथं स्थापना केली. आणि त्याच लोकशाही सरकारचे जे राष्ट्रपती होते, राष्ट्राध्यक्ष होते, प्राईम मिनिस्टर होते, ते होते अशरफ गनी आताचे. आणि त्याच्या अगोदर हमीद करझई सुद्धा होते त्याचे राष्ट्राध्यक्ष. हमीद करझई नंतर अशरफ गनी आले होते. आणि हे अशरफ गनी आत्ता तालिबानच्या वर्षी तिथं प्रस्थापित झालं, अमेरिका सोडून गेला म्हणून देश सोडून पळून सुद्धा गेलेले आपल्याला पाहाव्यास मिळाले होते. मग आता झालं 2001 मध्ये USAनं तिथं स्वतःची आर्मी डिप्लॉय केली आणि तालिबानना पायउतार होण्यास भाग पाडलं, डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंटची स्थापना झाली. आणि हे जे डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट आहे ते डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट 2001 पासून कार्यरत झालं, तालिबानची सत्ता खालसा झाली, ते 2021 आत्ताचा जो पिरियड आहे 2021 पर्यंत ते डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट कार्यरत होतं. आपल्याला 2021 म्हणजे आत्ताच्या वर्षाचा पिरियड माहितीच आहे. परंतु 2021चा काळ येतोय ना, तोपर्यंत काय झालं तर डोनाल्ड ट्रम्प गव्हर्नमेंट असू द्या किंवा आत्ताचं जो बायडन गव्हर्नमेंट असू द्या, विशेष करून डोनाल्ड ट्रम्प गव्हर्नमेंट जे USAमधलं होतं, त्यांनी निर्णय घेतला की आपल्याला अफगाणिस्तानमधून बाहेर पडायचं आहे आणि अफगाणिस्तानची जबाबदारी जी आहे ती अफगाणिस्तानवरतीच द्यायची आहे. याला कारण काय होतं तर USAचा बराच पैसा जो होता
तो अफगाणिस्तानवरती खर्च होत होता, कारण अफगाणिस्तानमध्ये त्यांची आर्मी कार्य करत होती. मग त्या आर्मीशी रिलेटेड जो काही एक्सपेन्सेस असेल तो USAलाच करायला लागत होता. त्यामुळे USAचे जे नागरिक आहेत ते अनेक वेळा आंदोलनं सुद्धा करत होती की आमच्या टॅक्सचा पैसा आमच्यावरतीच खर्च केला जावा, ना की दुसऱ्या कोणत्या कंट्रीतल्या लोकांवरती किंवा दुसऱ्या कंट्रींवरती. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प गव्हर्नमेंटमध्ये हा निर्णय घेण्यात आला की आपली जी आर्मी आहे ती मायदेशी परत घ्यायची आणि अफगाणिस्तानची जबाबदारी स्वतः अफगाणिस्तानवरती द्यायची. आणि त्याची अंमलबजावणी जो बायडन गव्हर्नमेंट करत असताना आपल्याला पाहावयास मिळालं होतं. जो बायडन गव्हर्नमेंटनं त्याचं अंमलबजावणी केलेली आपल्याला पाहावयास मिळाली. समजते तुम्हाला? मग आत्ता काय झालं तर USAची आर्मी टोटल तिथून बाहेर पडलेली आहे. आणि ही जी USAची आर्मी ज्यावेळेस बाहेर पडत होती, USAची फोर्स ज्यावेळेस बाहेर पडत होती ना, त्यावेळेस ऑब्वियस आहे तालिबान पुन्हा ॲक्टिव्ह झालं आणि तालिबाननं तिथं एक एक प्रांत जिंकायला सुरुवात केली आणि एक एक प्रांत जिंकत त्यांनी टोटल अफगाणिस्तानवरती कंट्रोल प्रस्थापित केला. परंतु त्याच्यामध्ये पंजशीर हा एक एरिया आहे, त्याच्यावरती आजपर्यंत त्यांचं कंट्रोल प्रस्थापित झालेलं नाही. आणि त्याच पंजशीर विषयी डिटेलमध्ये या आर्टिकलमध्ये बोललं गेलं होतं. त्याच्यावरती थोडी इन्फॉर्मेशन मी सांगेनच तुम्हाला. मग तालिबाननं काय केलं तर अफगाणिस्तानवरती स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं आणि काबूलपर्यंत ज्यावेळेस तालिबान आलं होतं ना, त्याच वेळेस मग जे अशरफ गनी राष्ट्रपती आहेत, तिथले राष्ट्राध्यक्ष आहेत, त्यांनी देश सोडलेला आपल्याला पाहावयास मिळालं होतं. परंतु उपराष्ट्राध्यक्ष त्यांचे होते अमरुल्लाह सालेह आणि जे मसूद होते, यांनी देश सोडला नाही. त्यांनी निर्णय घेतला की जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत अफगाणिस्तानसाठी म्हणजे आपल्या मायभूमीसाठी आपल्या देशासाठी लढत राहायचं. आणि ते जे आहेत ते आता पंजशीरविषयी मी जे बोललो होतो ना, त्या पंजशीरमधून ते तालिबानना विरोध करत आहेत, तालिबानशी लढत आहेत, हे आपल्याला पाहावयास मिळते. समजते तुम्हाला? ते आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्याच ॲक्टिव्हिटीज ज्या त्यांच्या आहेत ना, त्याच्याविषयीच या आर्टिकलमध्ये आजच्या बोललेलं आपल्याला पाहावयास मिळते, जे की डिटेल आपल्याला बघायची काही गरज नाही. ही जी मी आता हिस्ट्री सांगितली ती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग आता तुम्ही म्हणाल की तालिबानला विरोध करण्याचं फक्त एक टेररिस्ट कारवाई करणं हेच कारण होतं का? तर हे एक कारण खूप मोठं आहेच की USAने त्याच्यामध्ये इंटरफेअर केलं, रशियानं त्याच्यामध्ये इंटरफेअर केलं, हे एक मोठं कारण आहेत. त्याचबरोबर जेव्हा तालिबानचं वर्चस्व अफगाणिस्तानमध्ये होतं ना, याच्या अगोदर 1996 ते 2001चा पिरियड जो बघितला आपण, त्याच्यामध्ये यांनी विशेष करून स्त्रियांवर खूप अन्याय केलं. त्याच्यामध्ये मग स्त्रियांनी घराच्या बाहेर पडायचं नाही, घराच्या बाहेर पडायचं असेल तर त्यांच्या घरातला एक पुरुष त्यांच्याबरोबर पाहिजे, अशा प्रकारचे नियम असतील. सिनेमा हॉलमध्ये जायचं नाही, ड्रायव्हिंग करायची नाही, कोणत्याही प्रकारचा जॉब करायचा नाही, अशा अन्यायकारक नियम स्त्रियांवरती लाभले. म्हणजे जेणेकरून स्त्री जी आहे ती फक्त घरामध्येच कोंडून राहावी, अशा प्रकारचे नियम यांच्याकडून करण्यात आले. त्यामुळे सुद्धा हे खूप अन्यायकारी आहेत, हे आपल्याला पाहावयास मिळालं होतं. अनेक टेररिस्ट ऑर्गनायझेशनना सपोर्ट करणं हे तर आहेच. यामुळे सुद्धा त्यांना जगातून अनेक कंट्री करून विरोध होत होता, विशेष करून ह्युमॅनिटेरियन ग्राउंडवरती, मानवी आधारावरती. हे झालंच. आता ही हिस्ट्री ढोबळ आपण बघण्याचा प्रयत्न केला. आता शेजारील कंट्रींवरती त्याचा काय परिणाम होईल, विशेष करून इंडियावरती त्याचा काय परिणाम होईल. आता इंडियानं काय केलं की अफगाणिस्तानमध्ये इन्व्हेस्टमेंट भरपूर केली होती. कोणत्या पिरियडमध्ये तर विशेष करून 2001 पासून ते 2021 पर्यंतचा आत्ताचा पिरियड आहे. ही इन्व्हेस्टमेंट का केली गेली होती तर ज्यावेळेस डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट होतं ना, आपलं पण डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट आहे, त्यामुळे अफगाणिस्तानचं आणि आपलं खूप चांगलं रिलेशन डेव्हलप झालं होतं. त्यामुळं जवळजवळ $2 ट्रिलियन 2 लाख अब्ज डॉलरची इन्व्हेस्टमेंट $2 ट्रिलियन इन्व्हेस्टमेंट इंडियानं अफगाणिस्तानमध्ये केलेलं आपल्याला पाहावयास मिळाले. मग त्याच्यामध्ये चाबहार पोर्ट जे आहे ते इराणमध्ये डेव्हलप केलं. कशासाठी तर अफगाणिस्तानचा आणि इंडियाचा व्यापार व्यवस्थित होण्यासाठी. त्या चाबहारमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात इंडियाने इन्व्हेस्टमेंट केलेलं आपल्याला पाहावयास मिळाले, गुंतवणूक केलेली पाहावयास मिळाली. परंतु आता काय झालं तर ते डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट खालसा झालं आणि आता तालिबानचं गव्हर्नमेंट प्रस्थापित झालं. मग आता ही जी $2 ट्रिलियन जवळजवळ $2 ट्रिलियन इन्व्हेस्टमेंट इंडियाची जी आहे ती वाया जाते का काय, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आणि तो सुद्धा खूप मोठ्या प्रकारचं नुकसान इंडियाला भविष्यामध्ये, जर तालिबानशी आपण रिलेशन चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू शकलो नाही तर त्या अडचणीला सामोरं जावं लागतं इंडियाला. आणि ऑब्वियस आहे आपल्याला तालिबानचे रिलेशन चांगलं जसं पहिलं होतं तसं होऊच शकत नाही. जसं पहिलं डेमोक्रेटिक गव्हर्नमेंटची रिलेशन होतं तसं तालिबानशी होऊच शकत नाही. कारण तालिबान जे आहे ते विशेष करून कट्टरता फॉलो करणारी संघटना आहे आणि विशेष करून हे धर्मावरती चालणारी आहे, धर्माच्या नियमांवरती, शर्यतवरती वगैरे चालणारे आहेत.
त्यामुळे डेमोक्रेटिक व्हॅल्यूशी यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. त्यामुळे ऑब्वियस आहे भविष्यामध्ये इंडियाशी सुद्धा त्यांचा कोणत्याही प्रकारचा आयडियोलॉजिकल फ्रेंडशिप होऊ शकत नाही किंवा इंटरनॅशनल रिलेशन सुधारू शकत नाहीत, हे आपण ऑब्वियस आत्ताच समजू शकतो. त्यामुळे ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ती वायाच गेली असं आपण म्हणू शकतो. आणि त्यामुळं आता काय होईल तर शेजारील कंट्रीसोबत अफगाणिस्तानसोबत आत्तापर्यंत जे आपलं रिलेशन होतं ना, तर भविष्यामध्ये राहीलच असं काही सांगता येत ना. हा एक खूप मोठा ड्रॉबॅक आहे इंडियासाठी असं आपण म्हणू शकतो. बाकी कंट्रींचा विचार केला तर पाकिस्तानचा आणि अफगाणिस्तानचा असं रिलेशन खूप चांगलं होईल, कारण पाकिस्ताननं कायम टेररिस्ट ऑर्गनायझेशनना सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचं सगळ्यात मोठं पुन्हा एकदा एक्झाम्पल द्यायचं झालं तर तालिबान जो अल कायदाचा प्रमुख आहे लादेन, ज्यानं आता USA वर अटॅक केला होता, तो पाकिस्तानमधल्याच एबोटाबादमध्ये सापडला होता. तिथंच त्याला मारलं गेलं, म्हणजे पाकिस्तानने त्याला आसरा दिला होता. आणि या तालिबानला सुद्धा पाकिस्ताननं कायम सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांचं रिलेशन खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेलं पाहावयास मिळेल. आणि वीज म्हणजे लवकरच आता चायनात सुद्धा त्यांच्यासोबत रिलेशन अफगाणिस्तानसोबत डेव्हलप चांगलं झालेलं आपल्याला पाहावयास मिळेल, कारण पाकिस्तान चायना रिलेशनशिप खूप चांगल्या पद्धतीने आहे आतापर्यंत आपण बघितलंच आहे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून. आणि विशेष करून आपल्या महत्त्वाच्या शेजारील कोणत्या कंट्रीज आहेत आता, ती आहे पाकिस्तान आणि चायना. आणि यांच्यासोबतच आपला भूक्षेत्रावरून वारंवार क्लॅश चालू असतो. आता भविष्यामध्ये जर टेररिस्ट काही अटॅक वगैरे होत असतील तर त्याच्यामध्ये पाकिस्तानचा, चायनाचा रोल आणि त्याचबरोबर आता अफगाणिस्तानचा सुद्धा रोल खूप मोठ्या प्रमाणात असेल, हे सुद्धा आपण टाळता कामा नये. हा एक इंडियासाठी ड्रॉबॅक असू शकतो भविष्यामध्ये. हे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि आता विशेष करून इकडं तुर्की कंट्री घ्या किंवा शेजारील कंट्री घ्या, वेगवेगळ्या ह्या कंट्री ज्या आहेत ना, ह्या कंट्री आता तालिबानशी एक वेगळं रिलेशन डेव्हलप करण्याच्या प्रयत्नात आहेत. आणि अगोदर ज्या कंट्रीने तालिबानना विरोध केला आहे ना, त्यांना आता भविष्यामध्ये ड्रॉबॅक जाणवेलच, हे सुद्धा आपण विसरता कामा नये. समजते तुम्हाला? हे खरं तर आपल्याला माहिती होत असणं गरजेचं होतं. त्यामुळे तुम्हाला हे विशेष करून खूप डिटेलमध्ये, खूप सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे, की जेणेकरून आता इथून पुढे तुम्हाला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन नसावं. समजतंय? त्याच्यामध्ये आता मग त्याचबरोबर एक गोष्ट सांगायची काय राहिली तर जसं USAने त्याच्यामध्ये इंटरफेअर केलं ना, तसं नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशननं सुद्धा त्याच्यामध्ये इंटरफेअर केलं होतं. त्यांची सुद्धा फोर्स अफगाणिस्तानमध्ये होती, परंतु ती सुद्धा नाटोनं सुद्धा ती फोर्स आता USA बरोबरच वापस घेतलेला आपल्याला पाहावयास मिळते. समजते तुम्हाला? त्यामुळे नाटोचा सुद्धा हा रोल होता, हे सुद्धा तुम्ही विसरता कामा नये. आशा आहे की तुम्हाला चांगल्या पद्धतीनं हे समजून घेता आलं असेल. आपलं पुढचं जे आर्टिकल आहे ना, ते इकॉनॉमीच्या दृष्टीतून खूप महत्त्वाचं आर्टिकल मानलं जाते. त्यामुळं यात काय फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन दिली, तेवढी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आपण फक्त लाईन टू लाईन बघूया. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये काय बघण्यासारखं नाही. फक्त आकडेवारी जी मी तुम्हाला सांगतोय ना, जी डेटाबेस तुम्हाला सांगतो, तो तुम्ही कुठंतरी राईट डाऊन करून घ्या, जेणेकरून याचा उपयोग तुम्ही एसेमध्ये करू शकताय आणि मेन्समध्ये आन्सर रायटिंगमध्ये याचा उपयोग करू शकता या आकडेवारीचा. त्याच्यासाठी खरं तर हे आर्टिकल डिस्कस करण्याची गरज आहे. बाकी याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट नाही, परंतु मी जे सांगतोय ते खूप इम्पॉर्टंट आहे. ते फक्त राईट डाऊन करून घ्या, म्हणजे त्याची रिव्हिजन वारंवार तुम्हाला करता येईल. पहिल्यांदा तर याच्यामध्ये कशावरती भर दिला गेला आहे तर कोविड-19 पॅन्डेमिकमुळं खूप अडचणींना सामोरं जावं लागतं इंडियन इकॉनॉमीला आणि ग्लोबल इकॉनॉमीला सुद्धा. त्याच्यामध्ये काही विशेष नाही, जगामध्येच क्रायसिस चालू आहे. त्यामुळे आता याच्यामधून जर बाहेर पडायचं असेल तर काही की पॉईंट याच्यामध्ये दिलेले आहेत. कशामध्ये आपल्याला डेव्हलपमेंट करायची गरज आहे, त्याच्यामध्ये ह्युमन कॅपिटलमध्ये आपल्याला डेव्हलपमेंट करायची गरज आहे, त्याचबरोबर टेक्नॉलॉजीमध्ये डेव्हलपमेंट करायची गरज आहे, लेबर प्रोडक्टिव्हिटी जी आहे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करायची गरज आहे, डिस्पोजल इन्कम इन्क्रीज करण्याची गरज आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर आपल्याला मॅनेज करणं गरजेचं आहे, प्रोसेस इनोव्हेशनमध्ये आपल्याला डेव्हलपमेंट करण्याची गरज आहे. आता प्रोसेस इनोव्हेशन म्हणजे काय? प्रोसेस इनोव्हेशन करणारे जे बिझनेस आहेत ते खरं तर आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर इन्स्टिट्यूशनल कॅपॅसिटी जी आपली आहे ती सुद्धा वाढवण्याची गरज आहे, असं याच्यामध्ये सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळते. आणि जर भविष्यामध्ये आपण अशाच प्रकारच्या चुका करत राहिलो, याच्यामधून सुधारायचा काय प्रयत्न नाही केला तर आपण खूप पाठीमागं आपली इकॉनॉमी जाऊ शकते, असं सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळते. आता आपल्यामध्ये की निगेटिव्ह पॉईंट काय आहेत अर्थव्यवस्थेमध्ये, त्याच्यामध्ये सांगितलं लॅक ऑफ क्वालिटी एज्युकेशन नाही आहे, त्याचबरोबर लो स्किल्ड मॅनपॉवर म्हणजे कौशल्यहीन मनुष्यशक्ती जी आहे त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं कौशल्य नाही, त्यामुळे त्या शक्तीचा आपण उपयोग करू शकत नाही.
त्यामुळे तो सुद्धा आपला एक इकॉनॉमीचा ड्रॉबॅक मानला जातोय. त्याचबरोबर इनॲडिक्वेसीज इन बेसिक हेल्थ केअर, म्हणजे बेसिक हेल्थ केअर जे आपले आहे, प्राथमिक आरोग्य सुविधा जी आपली आहे त्याच्यामध्ये काय ड्रॉबॅक आहे तो सुद्धा आपल्याला सुधारण्याची गरज आहे असं याच्यामध्ये सांगितलं आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर ह्युमन रिसोर्स जो आहे त्याच्याविषयी याच्यामध्ये बोललं गेलेलं आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे ह्युमन रिसोर्स कॅपिटल विषयी बोललं गेलं. ह्युमन रिसोर्स कॅपिटल कशा पद्धतीने आपण वाढवू शकतो त्याच्यावरती आपण जोर देणं खरं तर गरजेचं आहे. पुढे आकडेवारी काय सांगितलंय की द ह्युमन रिसोर्स कॅपिटल रँक फॉर इंडिया स्टँड ॲट 103. म्हणजे ह्युमन रिसोर्सेस कॅपिटलचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये इंडियाची रँक 103वी रँक असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे याच्यामध्ये आपण खूपच खालच्या परिस्थितीला गेलेलो आहे, खूपच खालावली आहे आपली रँक, हे सुद्धा पाहाव्यास मिळते. आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये इतर कंट्रीची रँक सांगितले त्याच्यामध्ये श्रीलंकाची रँक आहे ती 70वी रँक आहे, आपल्यापेक्षा चांगली रँक आहे. चायनाची आहे ती 34th रँक आहे, 34वी, आपल्यापेक्षा खूप चांगली रँक आहे. साऊथ कोरियाचा, दक्षिण कोरियाचा उल्लेख केला आहे, त्यांची 27वी रँक आहे याच्यामध्ये, बरोबर आहे. आणि हा जो डेटा दिला आहे तो ग्लोबल ह्युमन कॅपिटल रिपोर्ट 2017चा डेटा आहे. समजते, हा ग्लोबल ह्युमन कॅपिटल रिपोर्टचा डेटा आहे. त्यामुळे ग्लोबल ह्युमन कॅपिटल रिपोर्टचा 2017चा डेटा काय सांगतो हे तुम्हाला मी सांगितले. त्यामुळे हे असं नोट डाऊन करून ठेवा. या डेटाचा उपयोग व्यवस्थितरित्या तुम्हाला करून घेता यावा. पुढे काय सांगितले, ॲज इंडिकेटेड इन द वर्ल्ड बँक डेटाबेस वर्ल्ड बँकचा डेटाबेस 2019चा जो आहे तो डेटाबेस काय सांगतोय, वर्ल्ड बँकचा डेटाबेस आहे, खूप महत्त्वाचा आहे, हे राईट डाऊन करून घ्या. 2019चा डेटाबेस सांगतोय द लो पर कॅपिटा GDP इन इंडिया ॲट $2104. म्हणजे पर कॅपिटा जो GDP आहे आपला इंडियाचा तो आहे $2104. समजते, परंतु ॲव्हरेजली ग्लोबलचा जर विचार केला आणि तर तो आहे $11,429. $11,429 पर कॅपिटा GDP कुठं आणि आपला 2104 GDP कुठं. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा खूप परिस्थिती आपली खालवलेली पाहावयास मिळते. त्यामध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा जर उल्लेख केला तर त्याच्यामध्ये आपला आहे $6,997 एवढी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची रँक आपली म्हणजे इन्व्हेस्टमेंट आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याची जर रँकचा विचार केला तर ग्लोबली आपली रँक 125वी रँक असलेली पाहाव्यास मिळते. पण ग्लोबलचा ॲव्हरेजली विचार केला तर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप काय असायला पाहिजे तर $17,678 ॲव्हरेजली ग्लोबलची आहे आणि आपली फक्त $6,997 आहे आणि रँक आपली 125वी त्याच्यामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळते, जी की खूपच खराब रँक असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते ग्लोबल रँक. समजते, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला इम्प्रोव्हायझेशन म्हणजे सुधारणा करणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला. आणि हा सर्व जो इम्पॅक्ट आहे तो ह्याची लिंक लावली पर कॅपिटा फॅमिली इन्कमशी रिलेटेड. म्हणजे आपला पर कॅपिटा म्हणजे दरडोई, हे लक्षात ठेवा, दरडोई म्हणतात त्याला मराठीमध्ये. पर कॅपिटा फॅमिली इन्कम जो आपला आहे, दरडोई कौटुंबिक उत्पन्न जे आपलं आहे ते कमी असल्यामुळे अशी परिस्थिती आपली डेव्हलप झालेली असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते तुम्हाला, हे याच्यामध्ये सांगितलंय. हा वर्ल्ड बँकचा डेटाबेस आहे 2019चा. त्यामुळे हा सुद्धा व्यवस्थितरित्या राईट डाऊन करा. मी जे सांगतोय ते राईट डाऊन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आन्सर रायटिंगमध्ये त्याचा उपयोग करून घेता येईल. पुढं त्यानंतर काय सांगण्याचा प्रयत्न यांनी केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय तर याची काय कारणं त्यांनी सांगितलेली आपल्याला पाहाव्यास मिळतात. तर लो रिसर्च अँड डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर, म्हणजे आपला रिसर्च अँड डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर जो आहे तो खूप कमी आहे आणि तो आहे 0.8%. GDPच्या फक्त 0.8% आपण जे रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरती खर्च करतो. तो एक्सपेंडिचर जर वाढवला आपण तर आपण आणखी रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये कार्य चांगल्या पद्धतीने करू शकतो असं याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्यानंतर हायर व्हॅल्यू फॉर अदर फास्ट एमर्जिंग इकॉनॉमीज सच ॲज साऊथ कोरिया. आता आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरती फक्त GDPच्या 0.8% खर्च करतोय, बरोबर आहे. आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये इतर कंट्रींचा विचार केला तर त्याच्यामध्ये दक्षिण कोरियाचा विचार केला तर ते GDPच्या 4.5% एवढा खर्च करतात रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरती. चायनाचा विचार केला तर ते 2.1% GDPच्या खर्च करतात रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये. तैवानचा विचार केला तर 3.3% GDPच्या ते खर्च करतात रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरती. समजते, मग याच्यामध्ये आपण जर बघितलं
तर आपण खूपच पाठीमागे आहे. 0.8% GDPच्या म्हणजे काहीच अमाऊंट नाही, हे आपण बघू शकतोय. मग आपल्याला जर चांगलं इकॉनॉमीची प्रगती आपल्या करायची असेल इथून पुढं, तर तो खर्च सुद्धा आपण वाढवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं कार्य करू शकेल. बाकी पुढची आकडेवारी जर बघायची झाली ना, तर पुढच्या आकडेवारीमध्ये काय सांगितलंय की प्रोडक्टिव्हिटी म्हणजे लेबर प्रोडक्टिव्हिटी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये इंडियाची किती आहे, तर ती फक्त 10% आहे. आणि बाकी कंट्रींचा विचार केला, साऊथ कोरिया घ्या, त्यानंतर चायना कंट्री घ्या, या कंट्रींची लेबर प्रोडक्टिव्हिटी जी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आहे ना, ती 40% आहे. समजते तुम्हाला आपली लेबर प्रोडक्टिव्हिटी का कमी आहे, तर जे लेबरला स्किल असायला पाहिजे, लेबरला एज्युकेशन असायला पाहिजे, ते आपण देत नाही. त्यामुळे त्यांची प्रोडक्टिव्हिटी आपण खूप चांगल्या पद्धतीने काढू शकत नाही. परंतु चायनामध्ये असू द्या, साऊथ कोरियामध्ये असू द्या, त्यांचे जे लेबर आहेत ते स्किल्ड लेबर आहेत, एज्युकेटेड लेबर आहेत. त्यामुळे त्यांची प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती आहे 40%च्या आसपास. त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा इंडिया पाठीमागे असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते तुम्हाला. आणि त्याचंच रिझन इथं खाली दिलं की लो प्रोडक्टिव्हिटी का आहे, तर लो प्रोडक्टिव्हिटी कमी त्यांचं एज्युकेशन स्किल असल्यामुळे. आणि त्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो, तर कम्पिटिटिव्हनेस आपली कमी होते, मॅन्युफॅक्चरिंगची ग्रोथ कमी होते, एक्सपोर्ट आपला कमी होतोय, आणि त्याच्या अनुषंगानंच काय होतंय, तर इकॉनॉमिक ग्रोथ आपली कमी होते. ऑब्वियस आहे, प्रोडक्टिव्हिटी कमी झाली, त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये कमतरता आली, एक्सपोर्टमध्ये कमतरता आली, म्हणजेच काय झालं, तर इकॉनॉमीची ग्रोथ आहे ती कमी आली. समजते. म्हणजे इकॉनॉमीची ग्रोथ वाढवण्यासाठी हे सर्व आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. समजते. एवढीच आकडेवारी इम्पॉर्टंट आहे. हे राईट डाऊन व्यवस्थितरित्या करून घ्या, याची वारंवार रिव्हिजन मारा, म्हणजे जेणेकरून तुमचं हे पाठ झालं पाहिजे. एसए अशा प्रकारचे येऊ द्या, आन्सर रायटिंगमध्ये कुठं अशा प्रकारचे क्वेश्चन येऊ द्या, याचा उपयोग करा. 100% जास्त मार्क मिळण्यासाठी डेटाबेस जो आहे अशा प्रकारचा तो महत्त्वाचा असतो. त्यामुळे हे सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. पुढचं आर्टिकल काय, पुढचे एवढे आर्टिकल काही इम्पॉर्टंट नाही, त्यामुळे ते काय डिटेलमध्ये डिस्कस करण्याची गरज नाही. हे कालच आपण मॉनिटायझेशनविषयी डिस्कस केले. कालचं तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या आर्टिकल. तिथं मी मॉनिटायझेशन काय आहे हे खूप चांगल्या आणि सोप्या भाषेत सांगितले. त्यामुळे हे पुन्हा डिस्कस करायची काय आपल्याला गरज नाही. आणि हे जे आर्टिकल आहे ते रिझर्वेशनशी रिलेटेड आर्टिकल आहे, आणि याच्याशी रिलेटेड मी ऑलरेडी लेक्चर बनवून ठेवलं आहे. 127 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे ना, त्याच्यावरती मी ऑलरेडी डिस्कशन करून ठेवलेलं आहे. त्यामुळे ते लेक्चर एक तुम्ही व्यवस्थितरित्या बघून घ्या, म्हणजे तुम्हाला मराठा आरक्षणची मुद्दा काय आहे, ओबीसी आरक्षणची मुद्दा काय, हे तुम्हाला सर्व व्यवस्थितरित्या समजून घेता येईल. त्याचे रिलेटेड काय केसेस आहेत त्यासुद्धा मी त्याच्यामध्ये डिस्कस केलेल्या आहेत. आणि 102वी घटना दुरुस्तीसुद्धा याच्याशी रिलेटेड आहे, ती सुद्धा तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे. एवढंच इम्पॉर्टंट आहे. बाकी या आर्टिकलमध्ये डिस्कस करण्यासारखं काय नाही, बाकी सर्व ऑलरेडी आपण डिस्कस करून ठेवलं आहे. त्या 127व्या घटना दुरुस्तीचे जे लेक्चर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ते तुम्ही व्यवस्थितरित्या बघून ठेवा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थितरित्या ते समजून घेता येईल. इथं महत्त्वाचे एडिटोरियल, महत्त्वाच्या न्यूज संपत आहेत, आणि त्यालाच अनुसरून आजचा द हिंदू इथं मी समाप्त करतोय. आशा आहे की मी तुम्हाला आजचा द हिंदू चांगल्या पद्धतीनं म्हणजे आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा, आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि टेलिग्राम चॅनल पण आपला आहे, तो टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा, जेणेकरून लेक्चरच्या व्यतिरिक्त इतर काय अपडेट्स आहेत त्या वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि आवडत असेल तर प्लीज जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्व आपल्या मराठी विद्यार्थ्यांचा फायदा होऊ शकेल. सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटूया आपण उद्याच्या लेक्चरमध्ये, उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.